मित्रांनो, आज मी माकड होण्याचा एक्सपिरियन्स घेतलाय. हा बघा, हा एक्सपिरियन्स प्रत्येक कौलारू घरवाले घेतच असतात, कारण दरवर्षी हे करणं मॅन्डेटरीज आहे. आणि हे जर नाही केलं तर पावसात मग वांदे होतात भाई. मित्रांनो, द ऑथेंटिक ब्लॉगर इज बॅक. आणि आज आपण चाललो आहोत नळ्यांवर म्हणजेच कौलांवर. कारण इकडनं आहेत ना माकड उड्या मारतात आणि ही जी आहेत पाटणं ही फोडून टाकतात. पाटणं म्हणजे उतरत्या छपरांच्या घरावर लावलेली त्रिकोणी कौलं. तर हीच पाटणं आपल्याला लावायची आहे. मित्रांनो, अगदी थोड्याच वेळात मी सगळी पाटणं लावून घेतली आणि त्यांच्यावर ठेवलेलं ट्रॅप, म्हणजे माकडांनी वरनं उडी मारली की मित्रांनो, तुम्ही पण बघून घ्या की कशा प्रकारे कौलांवर पाय ठेवायचे असतात. जिकडे दोन कौलं जॉईंट होतात ना तिकडेच पाय ठेवायचे. आणि जर चुकून तुम्ही मध्ये पाय ठेवलात तर पहिलं कौल फुटेल, नंतर तुम्हाला फोडतील घरातले. आणि ह्या जर तुमका कौलावर काळा काळा दिसता ना, तो हा शेवाळ. ह्योच तो शेवाळा जो एक पारंपरिक व्हिडिओ व्हायरल होता बघा. तो माणूस जो वरती चढलेलो असता आणि लँड कसं खालती येता, तो ह्याच शेवाळ्यावर पाय ठेवून. कारण पावसात जर नळ्यावर चढलात तर तुमचा खालती आहे ना 100%. चला असं नाही, 99.99%. 1% कोणतरी बाबा जाता असता, कोणतरी घोर पडती. तर ह्या बघा झाड. आणि ती गोष्ट तुमका दिसली ती बघा, ही गोष्ट खायची आधी कमेंट करून नक्की सांगा, समजला. आणि ह्यो आता एक इंडियन आविष्कार बघा. ह्यो सगळ्यांच्या घराकडे असता गावात तरी असता कमीत कमी. आता मित्रांनो, आपलं सगळं काम झालेलं होतं आणि तुम्ही खालती बघतात खूप सारो पतारो जमा झालेला आणि ह्याच्यात मा काय धुपवू शकतं म्हणजे आता तुम्ही ऐका माझा काय झाला आता. धूर भाई धूर. मित्रांनो, एक खोली याच्या वरचा झाडून झालेला. तुम्ही बघू शकता अजून 2-3 खोली आहेत, म्हणजे माझा कांडापूत येणारा बाई. तर ही झाली फनी साईड. दुसऱ्या साईडला दुपारचे 12 वाजले होते आणि हे झाड त्याच प्रमाणात सावली देखील देत होतं. कारण सध्या उष्णतेची वेव सुरू आहे सगळीकडे आणि सावली खूप इम्पॉर्टंट आहे भाई. तर हा व्हिडिओ एंड करूया एका जागतिक कोट सोबत. स्वर्ग देखना है, स्वर्ग में रहना है, तो कीमत चुकानी पड़ती है मेरी जान.